थांबा 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 भारत रत्न माजी पंतप्रधान स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आपण इथं सर्व जमलो। बाधाएं आती है आए, गिरे प्रलय की घोर गडाए, पाओ के नीचे अंगारे एवढी यानंतर मी आदरणीय खासदार साहेबांना आणि अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी पुष्पांजली व्हायचं आहे। यानंतर सर्व आपले कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वजण क्रमानं आपण पुष्पांजली इथं वाहण्याचा कार्यक्रम करू। त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला त्यांची कविता भाषण आणि आपले ज्येष्ठ माजी जिल्हाध्यक्ष आणि आपले ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक गणपतराव सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय खासदारांना ओके थांबा 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 सुरेश भैया दिलीप महाराज थांबा 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 महाराज ओके थांबा 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 सुरेश भैया दिलीप थांबा 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 आज भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे। त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीनं आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी श्रद्धेय अटलजीला आदरांजली वाहिली, त्यांच्याकडे नतमस्तक झालो। आज पूर्ण देशामध्ये अटलजीची जयंती सुशासन दिन म्हणून साजरा होत आहे। अटलजीच्या संदर्भामध्ये माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्यांनी फार अधिकची सांगण्याची आवश्यकता नाही। पूर्ण या देशामध्ये स्वजल नेतृत्व म्हणून, निष्कलंक आणि चारित्र्यवान नेतृत्व म्हणून आदरणीय अटलजीकडे बघितल्या जाते। अशा महान नेत्यास या ठिकाणी विनम्र अभिवादन।